हॅलो गाइज, वेलकम टू माय चॅनल कोकणीचे ब्लॉग. आणि आजचा ब्लॉग आहे काहीतरी इंटरेस्टिंग बिकॉज श्रावण चालू आहे आणि श्रावणामध्ये नॉनव्हेज खाल्लं जात नाही, तर त्याचा ऑल्टरनेटिव्ह आपण काय करू शकतो ते मी विचार करत होते खूप वेळ. आणि त्याच्यानंतर आमचं फायनलाइज झालं आहे की आम्ही पावभाजी बनवतोय. आता पावभाजी तर बनवतोय, पण जे नॉनव्हेज असतं म्हणजे कोकणी लोकांना मुळात नॉनव्हेज पासून लांब राहताच येत नाही. गावी तर नॉनव्हेज शिवाय त्यांचं चालतच नाही. ते पूर्ण श्रावणमध्ये फक्त मटण खात नाही, चिकन खात नाही, पण त्यांना माशांशिवाय ते जमतच नाही. पण इकडे असं नाही आहे. मुंबईमध्ये आम्ही पाळतोय, म्हणजे मी तरी पाळते बिना मच्छी मटण चिकन काही न खाता. सो आता काय करायचं त्याच्याशिवाय, म्हणून आज मी करते पावभाजी. तुम्ही पण बघा मी नक्की कशी पावभाजी करते, आणि जर तुम्हाला आवडली तर तुम्ही ट्राय करा. सो मला नक्की कमेंटमध्ये सांगा जर तुम्ही माझी पावभाजी ट्राय केली असेल तर कशी झाली. आणि आता मी तुम्हाला माझी रेसिपी दाखवते, म्हणजे मी कशी बनवते हे मी तुम्हाला दाखवते. माझ्या घरी आता पाहुणे आले होते आणि त्याच्यामुळे मला माझा ब्लॉग एंड करता नाही आला. पण मी माझा ब्लॉग आता इथेच एंड करते. तुम्ही माझी रेसिपी तर बघितलीच असणार, तर ती तुम्हाला आवडली, मला माझा ब्लॉग आवडला तर नक्की मला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.